चला तर आज आपण बनवूया ब्रेड न वापरता सँडविच बनवूया। त्यासाठी 2 ढोबू मिरची, 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 गाजर, 2 हिरवी मिरची, कढीपाला आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेत। चला तर त्याला आपण आता बारीक कट करूया। हे 2 वाटी रवा घेतला मी, त्यात 1 वाटी दही घालते आणि अर्धी वाटी पाणी घालते आणि अर्धी वाटी पाणी घालूया आणि त्याला छान मिक्स करून घेऊया। मी हे असं मिक्स करून घेतलं। आता हे आपण अर्धा तास झाकून भिजत ठेवूया, तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया। हे अर्धा तास भिजून झालेलं आहे। त्यात आता आपण कॅरेट घालूया, ढब्बू मिरची घालूया, टोमॅटो घालूया, कांदा घालूया, कोथिंबीर घालूया, कढीपाला, हिरवी मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा काळी मिरी घालूया, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालूया, ओरिगॅनो घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया। आणि हे छान मिक्स करून घेऊया। हे आता छान मिक्स केलंय, त्यात थोडंसं आणखी पाणी ॲड करूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। 1 स्पून छोटासा खायचा सोडा घालू, त्यावर थोडंसं पाणी घालूया आणि छान मिक्स करू परत एकदा। हे जास्त पातळ करायचं नाही, असं घट्टच ठेवायचं। ह्या सँडविच मेकरला दोन्ही साईडनं तेल लावून घेऊया, दोन्ही साईडनं तेल लावायचं। त्यात आपण केलेलं बॅटर घालूया, छान एकसारखं सगळीकडे पसरवायचं। हे साधारण एका साईडनं 5 मिनिट, मग पलटी मारून दुसऱ्या साईडनं 5 मिनिट ठेवायचं। आता हे झालं, आपण चेक करण्यासाठी त्यात चाकू घालूया आणि ते जर क्लिअर आलं तर आपलं सँडविच तयार झालं। हे बघा आपलं सँडविच झालं तयार। जे लोक ब्रेड खात नाहीत त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।